छोटीशी झलक. नाव काय? योगेश सुर्वे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. पण परशुराम बुवांना फॉलो करता, नाहीतर नंतर सांगतो. अतिशय सुंदर कार्य. हे बाबू गो चढवालो, अकडे बघा माझ्याकडे. आमका एवढ्या लांबसून खेका आणले नाही. हा तुमका काहीतरी 4 गोष्टी चांगले सांगा. हा माझा सांगते मी. हा कारण समोरच्या बुवावर माझा आता काडी मात्र विश्वास रवलेलो नाही. कारण सध्या तो सिंधुदुर्गात गाळी घालता अशी चर्चा चालू झाली आहे. तेव्हा शपथ सांगते, हल्लीच थंय जोगेश्वरीत एक बारी झाली, थंय काहीतरी गाळी घातल्या, असा सिंधुदुर्गात मोठी बोंबा. त्याच्यामुळे मी त्याच्यावर हात तेवढं ठेवतोय नाही. आम्ही एक आमचं स्टँडर्ड आहे, त्याच्या बाहेर जाणार नाही. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळवाणी, नरका जाय चुकेना. आपण भजन किती सुंदर करा आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्या मुखातून एखादा वेडावाकडा शब्द गेला तर मित्रांनो आणि भगिनींनो, त्या भजनाची किंमत शून्य आहे, लक्षात ठेवा. बुवाने मगाशी उल्लेख केला 66 काय किती 65 बुवा या पंचक्रोशीमध्ये आहेत, या जोगेश्वरी नगरीमध्ये. आणि आम्ही भाग्यवान समजतो की अशा 65 बुवांच्या नगरीमध्ये आमच्यासारख्या एका खेड्यातल्या बुवाला बारी करण्याची सुवर्ण संधी मिळते. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात. कारण त्यांचं तेवढं नेतृत्व होतं, कर्तृत्व होतं, लक्षात घ्या. इथे गर्व करून काय उपयोग नाही. माझा आवाज मोठा, मी मोठा बोलणारा पटाईत. गर्वाचं घर नेहमी खाली आहे. जगाचा बाप श्रीकृष्ण, त्याचा जन्म सुद्धा बंदिवासात झालाय, तर तुमचं आणि आमचं काय घेऊन बसलात. एकदा आता इथे गुंडूबुवा आपल्या पद्धतीने भजन करतील, मी माझ्या पद्धतीने करणार. मी माझ्या पद्धतीने बोलणार, ते आपल्या पद्धतीने बोलणार. कोणाची कशाचीही तुलना होऊ शकत नाही. एकदा चिमणीने मधमाशीला सांगितलं की तुम्ही जो मध बनवता, गो बायो, चिमणीने मधमाशाला काय सांगितलं, तुम्ही जो मध बनवता तो मानव प्राणी एका झटक्यात घेऊन जातो, त्याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का? त्यावर मधमाशा सांगतात, मानव प्राणी मध घेऊन जाऊ शकतो, मध बनवण्याची कला घेऊन जाऊ शकत नाही. या जगात तुमची नक्कल कुणी करू शकतं, तुमच्या टॅलेंटची नक्कल कुणी करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे कुणी हुरळून जाऊ नये. आपलं भजन आहे तेच मित्रांनो टिकणार आहे. मी आयुष्यभरात खूप पोपटपंची केली, पण आता मला त्याचा पश्चाताप होतोय. कारण माझं म्हातारपण कसं जाईल, कर्म, आम्ही जे भूतकाळामध्ये कर्म केलंय ते भविष्य काळामध्ये आपल्याला फेडावं लागतंय, लक्षात ठेवा. आणि फेडायचं सुद्धा आहे. असो बुवा, तेवढं तोंड त्यांचं आज घसरलं नाही, कारण एक मनामध्ये त्यांच्या भीती आहे माझ्याबद्दल. सगळे बुवा त्यांना परवाडतील, सगळ्यांका गाळी घातलेली तरी आटपतील, पण मी आटपाचही नाही. कारण माका काय वर्षभर परत जोगेश्वरीत येऊचा नाही. 8-8 दिवसांबारी करणारो बुवा पैशाच्या लालसेपोटी लोके बुवा नक्की नाही, लक्षात ठेवा. तर काय सांगितलं की ह्यो थोडंसं चिडखोर आहे, मी 100% चिडखोर आहे, पण ही बिरुदावली मला देते वेळी आयुष्यभर आज 30-35 वर्ष चिडत असणारा सिंधुदुर्गातील एकमेव बुवा म्हणजे गुंडू सावंत आहे, लक्षात ठेवा. फक्त हे कोणाला कळत नाही. पण समोरच्या बुवाला सुरुवातीला लिहून घ्यायचं आणि चिडखोर म्हणायचं, गर्विष्ठ म्हणायचं. आणि प्रत्येकाला कलेचा आपल्या गर्व असावा, लक्षात ठेवा. प्रत्येकाला. आणि गर्व नसला तर तो कलावंत नाही. पण त्या गर्वाला काहीतरी परिसीमा असली पाहिजे. या मताचा मी बुवा आहे. वही तुझी कमी पडतली आज, लक्षात ठेव. हा काय त्यांनी टोमला मारले बघा. सिंधुदुर्गात 1 नंबरला सध्याच्या घडीला लोके बुवा आहेत. काय नाही, माझ्यापेक्षा गाणारे असंख्य बुवा आहेत. मी त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. ते ज्या ठिकाणी पाय ठेवतील ना, त्या पायाची धूळ मी माझ्या मस्तकाला लावीन.
सगळ्या सिंधुदुर्गातल्या बुवांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे भजनाच्या बाबतीत. फक्त ह्या बुवाक मी मरण 13 दिवस झालो तरी भजनी बुवा म्हणणार नाही, लक्षात ठेवा. कारण भजनाच्या बाबतीत सिंधुदुर्गात शून्य असलेला बुवा आणि सर्वात जास्त बाऱ्या करणारा बुवा म्हणजे गुंडू सावंत. हे कलियुग आहे. तू किती बोलायचं तर बोल. हा असो, नोटेशन घेतोय. तुका गजरात मी टॉनिक दिलेला हा तेवढा वापर. कमी पडला तर अजून चालायला तुका मग गजरात लावतले म्हणून. हा तुझ्या हिंमत आहे तेवढं बोल. फक्त जर डाळ घातलं असतं उठतलंय व्हायचं आज मी, लक्षात ठेव. मग हे घाबरे खुळग्या हे कोण्या बोलतं हे काय अंडू गुंडू गुंडू वाटले तुका मा आता चालू हा म्हणून ह्या बंद करतो का थोड्या वेळात दाखवते मी काय जाम मिळालो. हा कायच्या बाबतीत चलतलं तू माझ्या बरोबर. नोटेशन बरा कायचा रेता स्वप्नील गोसावी धन्यवाद देवचा लागला आणि मंडळी 13 मात्रा पण आज बसले मुंबईत घेऊन. ते 14 मात्राचं तुझ्याकडे नोटेशन आहे संगीत आनंद तू गप्रे खोल घ्या. हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, जय जय राम. हरी जय जय राम, 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 हरी जय जय राम. अरे बदल ही आता मुलं ना, ही पण जाताना म्हणत जातली तुझा नोटेशन जरा बदल कर, नाही तर लोकांचे फुकटचे पैसे खाऊ नको. झोप लागायची नाही तुका, लक्षात ठेव. पचाचे नाही ते. कष्ट कर जरा, घराकडे मंडळीत बसव. हा जरा एक झलक आपण घेऊया आणि मग सुरू भडकवायचं होत आणि आपण गप्प बसायचं. अरे तू असलो तू तो तसलो फक्त शायनिंग मारायची. जॅकेटा दादरला 150-150 रुपयावाली घ्यायची. आमचा आपला जुनाचा सोना. आयुष्यात तुम्ही जर माका भाई जुने लोक कोण असतील त्यांनी माझ्या तरुणांनी बघितल्याने असं शर्टावर पॅन्टीवर भजना करणारो बुवा मी ह्यो आदल्या दिवशी येतात दादरला थंय उभं असता आणि स्वस्त खय गावात सेल मध्ये 150 आली तर 200 350 बुवा. शर्माजी त्या पद्धतीनं ते का बिदागी द्यावा. हा बाकी माणूस म्हणून खूप भारी येतो नाही विधान. नोटेशन घेतो. धन्यवाद धन्यवाद. आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय आणि नोटेशन घेतोय. देह देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, आज आत्मा
जय
धन्यवाद